आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही ॲड केले. त्यात चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे एकत्र करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात. अर्धा तास झालेला आहे. आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड करायची. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा तेल हे व्यवस्थित फेटून घ्यायचे आपल्याला. खूप पातळ करायची नाही, याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे. यावरती 1 चमचा आपण इनो किंवा बेकिंग सोडा ॲड करून घेऊ आणि थोडंसं पाणी. हे मिक्स करून घ्यायचे, चांगलं फेटून घ्यायचे हलक्या हाताने. एक केक टीन घ्यायचा किंवा दुसरं कुठल्या तुम्ही खोलगट असं थोडंसं ताट घेतलं तरी चालेल. त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण पोर करून घेऊ आपण त्याच्यामध्ये. याच्यावरती थोडंसं लाल तिखट आपल्याला पसरवायचं आहे. एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपलं ढोकळ्याचं भांडं आपण ठेवून साधारण 20 ते 25 मिनटं आपण त्याला वाफळून घेणार आहोत. 20 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूयात. नाईफ क्लीन जर निघाली तर आपला ढोकळा झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. थोडासा ढोकळा थंड होऊन द्यायचा आणि मग कट करायचा. ढोकळ्याला तडका देण्यासाठी मी एका तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले 1 मोठा चमचा मोहरी व्यवस्थित तळली. की त्यामध्ये ॲड करायचे हिरवी मिरची,
त्यानंतर कढीपत्ता, आपण हिंग ॲड करणार आहोत थोडं, आणि सफेद तीळ. त्याला व्यवस्थित ते फ्राय झालं, तडका बसला की मग आपण ते ढोकळ्यावरती सगळं ओतून घेऊया. आपला ढोकळा तयार आहे.